मोदींच्या पुण्यातल्या सभेचा पावसामुळे खेळखंडोबा झालेला आहे। मोदींच्या सभास्थळी पावसाचा पाणीच पाणी परिस्थिती आहे। एसपी कॉलेज मैदानावरच्या सभास्थळाचं तळ झालेलं आहे। पाऊस आला धावून सभास्थळ गेलं वाहून अशी परिस्थिती पाहायला मिळते। एसपी मैदानावर पावसामुळे चिखलाचं साम्राज्य आहे। अजित पवार यांच्याकडून मोदींच्या सभास्थळाची पाहणी सुद्धा करण्यात आलेली आहे। पुढच्या 24 तासात या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात येत आहेत। 5:30च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर पोहोचतील। एसपी मैदान या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7च्या दरम्यान सभा सुरू होणार आहे संध्याकाळी। पण मुसळधार पावसाचा फटका या मैदानाला बसलेला आहे। एसपी मैदान सभास्थळ अक्षरशः चिखलाने भरलेलं आहे। मुसळधार पावसानं या ठिकाणी मैदान हे चिखलमय झाल्याचं दिसतंय। तर सिमेंटचा उतारा आता याला दिला जातोय। सिमेंटचा वापर करत या सगळ्यावर आता उतारा वापरला जातोय। अजितदादांकडून मात्र या सगळ्याची पाहणी सुद्धा करण्यात आलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुणे मेट्रोच्या भूमिपूजनासाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावरती आणि नरेंद्र मोदी यांची सभा ज्या एसपी कॉलेजच्या ग्राउंडवरती आहे, मी सध्या त्या ग्राउंडवरती आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आज दिवसभर पुण्यात झाल्याने या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात चिखल आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता तयार करण्याचं काम सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे। या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने हा रस्ता बनवला जात आहे। नरेंद्र मोदी यांची सभा ज्या कॉलेजवरती आपण बघू शकतो याच ठिकाणी उद्या नरेंद्र मोदी यांची सायंकाळी 5:30 वाजता सभा आहे। आणि या सभेसाठी आपण बघतो की याच्यावरती पावसाचं सावट सध्या आपल्याला या सभेवरती दिसत आहे। आज पुण्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला आणि या सगळ्या पावसामुळे सभेच्या सगळ्या ठिकाणी जे आहे ते चिखल झालेलं आहे। सध्या युद्ध पातळीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। अद्याप पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। उद्या सुद्धा जे आहे ते मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो वेधशाळेने वर्तवलेला आहे। परंतु सध्या मात्र या ठिकाणी जे आहेत रस्ता आणि या ठिकाणची जी तयारी आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकसभेचे चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।